जाऊया या मॅच मध्ये. आपण पाहतोय ही मॅच रंगतदार मॅच. या मॅच साठी आपण पाहायला गेलं तर दोन्ही बॅट्समन सुरेश भाईगडे मिस्टर 360 सूर्या या नावाने प्रचित असणारा सातत्याने मुंबईमध्ये ज्या वेळेस मालदन संघ नेतृत्व करत असतो त्यावेळेस आपण सूर्याला पाहत असतो ओपनिंगसाठी आणि त्याच्यासोबत पवार असतात. परंतु ती पवार पॉवर त्यांच्याच विरोधात आहे. या मॅचला मजा येणार आहे. एका बाजूला सुरेश, दुसऱ्या बाजूला मयूर आणि चेंडू कोणाच्या हातामध्ये आहे? गोलंदाज अप्पा माने, एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू. आणि नक्कीच ही काट्याची टक्कर म्हणावी लागेल मैदानात आता आपल्याला बघायला मिळते. दोन्हीही मोठ्या स्पर्धा खेळणारे खेळाडू आहेत. आज या मालदणच्या मैदानावरती चालणारा हा क्रिकेट टुर्नामेंटचा चौथा सामना. नक्की चौथ्या सामन्यामध्ये स्वागत आहे तुमचं. कैलास जोशी, माधुरीताई, प्रतापराव काळे क्रीडा नगरीमध्ये पहिला बॉल. पहिलाच बॉल, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. अमय करत नाही चुकी, मोठा झटका. मिस्टर सूर्या बाद. ठोको डीजे. क्षेत्ररक्षकांना विनंती असेल लवकर आपल्या जागेवरती जायचं. मैदानात येतोय आता चेक. त्याचबरोबर आपल्या गावात सातत्याने या रानो वनामध्ये आपल्या या गावासाठी आपले गाव सोडून इथे येतात ते राहुल यमकर साहेब, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत. अगदी वाड्यावरून इथे आले आहेत परंतु या खेळाचा आनंद घ्या कारण की मालदणकरांच्या आणि जसे ते आले वारा थांबला आहे कारण की या वाऱ्यावरतीच पहिला गडी बाद झाला आहे आणि त्यांची जागा बॅट्समन आला आहे नवीन विनोद माने. तात्या आले, तात्यांचाच पहिला बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, इनटू द ग्राउंड. चेंडू निघून जाईल बांधाच्या पड्याल. षटकार. आणि तात्यांनी हेरलं. आधीचा फलंदाज बाद झाला होता, ताकदीनं फटका खेळून काढला. अरे वाह, क्या कहने. क्लासिकल स्क्वेअर ड्राइव्ह पाहायला मिळतोय. पंच केला चेंडूला आणि निघून जातोय पुन्हा एकदा सीमा बाहेर चौकारासाठी. जशी मोठा झटका लागला आहे त्याची त्याने खंत किंवा उणीव बासून दिली नाही. जसे मॅच मध्ये आले, जसे क्रिकेट च्या ग्राउंड वरती आले, जसे डगआउट मधून सेट होऊन आले आहेत. पहिला षटकार आणि त्यानंतर कव्हर रिजन मध्ये चौकार. 10 धावा स्कोरबोर्ड वरती. आणि नक्कीच गोलंदाज सुद्धा शॉक झाला असेल. पहिल्या चेंडूवरती तर विकेट मिळालं होतं पण यानंतर माझ्यासोबत हे काय होतंय. अप्पा आहेत, अप्पा आता कोणती चक्री फिरवतील. यावेळेस डिफेन्स केला, स्लोवर चेंडू हाताळला होता. नक्कीच या चेंडूचीच वाट पाहत होता फलंदाज देखील. डिफेन्स केला आहे. पहिले चांगले लेंथ वरती बॉल टाकले होते त्यानंतर एक बाउन्सर हाताळला गेला. अगदी चेस्ट लेवलला चेंडू निघून जाणार होता परंतु डिफेन्स केला. चांगल्या उत्कृष्ट दर्जाचा खेळ सादर करतायत दोन्ही फलंदाज सर. नक्कीच दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ सुद्धा आहे. एक सिंगल घेण्याच्या प्रयत्नात विकेट सोडत नाहीयेत. नक्कीच सर. मालदण गावासाठी सातत्याने नवी मुंबई, पनवेल विभाग, भिवंडी, रायगड असो, मुंबईमध्ये असो, हे दोन्ही खेळाडू आपण पाहायला गेले तर सातत्याने मालदणचं नेतृत्व करत असतात. एका बाजूला मयूर, दुसऱ्या बाजूला विनोद. अप्पा फुल टॉस चेंडू, यावेळेस दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉयड, काठी काढले. विकेटचं पतन. ठोको डीजे. तुम हो तो हम है.
असं म्हणत 2 झटके लावून दिलेत या गोलंदाजांना. साई स्पोर्ट आणि डिझायर स्पोर्ट यानंतरच्या सामन्याच्या टॉस साठी पवेलियन मध्ये यायचं आहे. आय रिपीट, साई स्पोर्ट आणि डिझायर स्पोर्ट इनिंग ब्रेक मध्ये त्यांनी तयार राहायचं आहे. डिफेन्स केलेला बॉल आणि चेंडू मात्र निघून जातोय. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय सुसाट, रोखला चांगल्या रीतीनं आणि इथे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 1-2 का 4 आणि इथे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. इथे एकूण धावा धावून घेतलेल्या आहेत. आतापर्यंत आपण पाहतोय अप्पाने जी गोलंदाजी केली त्या गोलंदाजीसाठी माननीय आदरणीय नितीन काळे दादा यांच्या माध्यमातून रोख कॅश प्राइज अप्पा माने यांच्यासाठी लावण्यात आलेल्या अप्रतिम गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्या आणि जो बॅटर आक्रमण चढत होते त्यांना मात्र माघारी परतवलं. नक्कीच माघारी परतवलं. चांगल्या उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी राहिली. लेंथ बॉलचा सातत्याने वापर आणि खेळ जाणतात ते विनोदचा आणि त्याचबरोबर सूर्याचा. खास करून विनोदला ज्या पद्धतीने फटके आले, षटकार आला, चौकार आला, तदनंतर आपला जो विश्वास आहे आपल्या हातावरती आपल्या खांद्यावरती ठेवला. आपल्या संघ मालकांच्या विश्वासासाठी गोलंदाजी केली. ते म्हणतात ना, आंखों में कई ख्वाब दिल में कई हसरतें बाकी है, मैं कैसे थक जाऊं अभी कई मंजिल बाकी है, कहा कुछ आसान है राह में कई मुश्किल बाकी है, कैसे चढ़ दो अधूरा ये सफर मेरे कहाणी के अभी कई पन्ने बाकी है, अभी कई पन्ने बाकी है. आणि या पानावरती नाव करत असताना आपण पाहायला गेलो उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण, तितकीच लयबद्ध गोलंदाजी. टीम चांगलं 11 या संघाची, परंतु जय 11 काउंटर अटॅक करेल कारण की नावामध्ये जय आहे. 2 गडी बाद झाले असले तर या संघामध्ये डेप्थ आहेत. बॅट्समन लॉंग मध्ये खेळतात. आता पाहतोय आदित्य आणि एका बाजूला मयूर ज्याच्या बॅट मधून अजून शोर होणं बाकी आहे. गेंद की गति, बल्ले की चमक, क्रिकेट का हर एक पल, जादू का नमक, जादूचं मीठ, झगमगणारी दुनिया, लुकलुकणारा प्रकाश आणि बेधुंद ही स्पर्धा. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. मोठा रनअप आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय शंभू आहेत. इथे पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, पण मात्र खूप बाहेर जातोय चेंडू. टप्पा पडल्यानंतर वाईडिश लाईन वरून जातोय आणि पंच वळतायत. इट इज अ व्हाईट बॉल. पंचांचा कॉल आपल्यापर्यंत येत असताना आपण पाहतोय अप्रतिम ही स्पर्धा. आज जर पाहिलं तर मालदण गावातील प्रत्येक तरुण आनंदानं प्रफुल्लित झालेला आहे. कधी आनंद तर कधी दुःख. हा तर आहे क्रिकेटचा खेळ. जगात खेळला, दिशात फिरला, मोह विहरतो चोहीकडे, कारण आनंदी आनंदगडे. गोलंदाज तयार. इथे पुढे ठेवलेला बॉल होता. डिफेन्स केलेला चेंडू पॉइंटचा क्षेत्ररक्षक पकडेल. तत्पूर्वी एक सिंगल धावपलकावरती ऍड केली जाते. एबिलकी व्यस्त राहत आहेत. एकूण धावा 15. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती एक सिंगल. पहिला चेंडू वाईड आला. त्याच्यानंतर पहिला बॉल शेष असणारा चेंडू त्याच्यावरती एकेरी धाव घेत धावफलकावरती एक धाव वाढवली आणि बॅटर स्ट्राईक एंड वरती आपल्याला पहिला भेटतोय. मयूर आहेत. मयूर गोलंदाजी मार्कवरती. शंभू इथे बॅटची वरची कडा घेतली. क्षेत्ररक्षक आहे. थर्ड मॅन रिझन वेगाने फेकी केली. जर ऐऱ्यातल्या डावाप्रमाणे यष्ट्याची जर छल्ली उडाली असती तर बॅटर मात्र बाद होत असताना आपल्याला पहिला भेटला असता, पण मात्र थोडीशी साथ होती नशिबाची, त्यामुळे बॅटरला संधी भेटली गेली. एकूण धावा धावपलकावरती आहेत 16 धावा. 16 वरती 2 विकेट बाद झालेत. इथे अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक अप्पा माने जातील. थोडेसे फसले आणि इथे 1-2 का 1 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आंखों में आंखों को इशारा दिया और बुला लिया, तू आ मैं भी आता हूं. आणि एकीत रूपांतर दुसऱ्यात 2 धावा कंप्लीट. पुन्हा धावपलकाला टकाटक चकाकी. एकूण धावा 18 या आकड्यावरती. दर्जेदार दमदार हा खेळ आपण पाहतोय. सर्वांचा जमला मेळ रंगला मालदण प्रीमियर लीगचा हा. इथे ब्रॉकल होलचा बॉल होता. ग्लान्स केलाय चेंडूला. चेंडू मात्र जातोय बॅकवर्ड रिजन मध्ये. एक धाव धावपलकावरती ऍड होते लेग बायच्या स्वरूपात. 19 धावा धावपलकावरती. सुंदर ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये झगमगणारी दुनिया. या दुनियेच्या मागे सुरभी लाईट्स, शब्बीर पटेल अँड टीम यांचं देखील मोठं काम आपल्याला या झगमगणाऱ्या दुनियेसाठी लाभलेला आहे. पुढचा बॉल शंभू यांचा. इथे सरळ बॅटने खेळलेला फॉलो थ्रू द्या फ्लातून कामगिरी. इथे मात्र टीव्ही अंपायर आता व्यस्त असतील. टीव्ही अंपायर व्यस्त असतील. काय घडलंय काय बिघडलंय.
रनआउट साठी आहे, कारण बॅटरने चेंडू याच पंचांनी या ठिकाणी टीव्ही अंपायर वरून सिग्नल दिलेला आहे, बॅटर आउट आहे. आपण स्क्रीनवरती पाहिलं ओव्हरपिच बॉल होता, बॅटरने सरळ दिशेने बॅट स्विंग केली होती आणि इथे मात्र चेंडू फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजानं पकडला आणि डायरेक्ट एस्टनचा वेध घेतला, विकेटचं पतन. थँक्यू सो मच डीजे, थँक्यू सो मच डीजे. याच्यानंतरचा होणारा सामना साई स्पोर्ट विरुद्ध डिजाय स्पोर्ट या दोन संघामध्ये होणार आहे. बोधी कॅप्टन्स आपण टॉस का बॉस या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. धाव्यात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती शंभू अप्रतिम गोलंदाजी करतायत. वैभव मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत बॅटिंग साठी. 3 विकेट आतापर्यंत माघारी गेलेले आहेत. पुढचा बॉल शंभू यांचा. इथे देखील ओव्हरपिच बॉल फ्लोअर लेनचा बॉल होता खोचता आणि इथे बॅक टू बॅक दुसरा रन आउट होईल का? यस, पुन्हा टीव्ही एम्पायर व्यस्त असतील. पुन्हा घड्याळची टिक टिक टिक, दूध का दूध और पानी का पानी आपको देखने को मिलेगा. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये, पंचांचं देखील चांगलं काम आणि cricklive.in यांच्या माध्यमातून या स्क्रीन वरती लाईट्स वरती आपण हे संपूर्ण दृश्य पाहतोय आणि इथे नोट आउट आहे. त्याला बॅटर सेफ असेल, त्याला जास्त वेळ यूज करायचा नाही. चांगले 11 या संघानं कमबॅक केलाय, चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं अप्पा माने यांच्यावरती आक्रमण बॅटर चढवत होते, त्याच बॅटऱ्यांना अप्पा माने यांनी माघारी परतवलं. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये शंभू यांची ही गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 रनआउटची संधी सातत्याने निर्माण झाली. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. षटक क्रमांक 2 ची होते सांगता. धावफलकावरती धावसंख्या 20. 3 विकेट 20 वरती माघारी परतलेले आहेत. चला, जास्त वेळ आपण यूज करायचा नाहीये. कमी वेळामध्ये आपल्याला ही स्पर्धा कव्हर करणं गरजेचं आहे. दर्जेदार, दमदार, नामदार ही स्पर्धा, झगमगणारी लख प्रकाशाची ही लखलखीत स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचे पुरस्कृत आहेत माननीय आदरणीय नितीन काळे दादा यांच्या माध्यमातून ही पुरस्कृत गेलेली स्पर्धा आपण पाहतोय आणि त्यांचाच संघ बरतर आपण गोलंदाजी मार्क वरती अप्रतिम कामगिरी करत असताना पाहतोय. नक्कीच अप्रतिम कामगिरी पाहायला गेलं तर आप्पा यांनी जशी सुरुवात करून दिली आहे, उत्कृष्ट दर्जाची सुरुवात. 2 महत्वाचे गडी ज्यांच्या ते पूर्ण मॅचचा दारोमदार होता, खास करून सूर्या आणि त्याच्या बरोबर चॉईस प्लेअर विनोद, दोन्ही आयकॉन आणि विनोद हे दोन्ही प्लेअर बाहेर जाताना आपण पाहायला मिळाले. त्यानंतर चांगभले 11 यांचा जणू चांगभलच चालू आहे. यावेळेस फटका बसला आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि कॅच अगदी हलवासा झेल सोडला जातोय. श्रीकांत सर, पाहायला गेलं तर शोले मधला जर ठाकूर असता त्याने देखील कॅच पकडली जाते, कळ काढून गेला आहे. नक्कीच हा लाडू होता, बुंदीचा होता की कळीचा होता? मला वाटते बरं तर हा कळीचा लाडू होता, कारण गोलंदाजाची कळ काढून गेलाय, क्षेत्ररक्षकानं झेल सोडलेला आहे. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. एक एक चूक महत्वाची आहे, एक एक धाव महत्वाची आहे. एक एक चूक जो करेल त्याला मात्र या मैदानाच्या आतमध्ये संघर्षाचा सामना करावा लागेल. संघर्षाच्या तालमीत नेहमी विजेते तयार होतात. हीच ती संघर्षाची तालीम कैलासाची सौ माधुरीताई प्रतापराव काळे देशमुख क्रीडा नगरी म्हणजे मालदन मधील खेळाडूंची संघर्षाची तालीम. आणि स्ट्राईक एंड वरती बॅटर आपण पाहतोय वैभव गुंजाळकर होते. पहिलाच बॉल खेळत होते, पण पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेर, खूप बाहेर जातोय. पंच वळतायत, इशारा दर्शवतायत, वाईट बॉल. दोन्ही दिशांना समांतर धावे ते अवांतर. नक्कीच वाईट बॉल येतोय. पुढचा बॉल वैभवच्या बॅट मधून चांगला फटका, लॉफ्ट केला, क्षेत्ररक्षक नाहीये, मुक्त प्रदेशात. 1 बाउन्स, परंतु एफर्ट्स राहिला, परंतु चेंडूने दिशा दिली ती चौकारासाठी. 4 धावा येत आहेत, चौकार. वेलकम डीजे.
आणि त्यानंतर हा चौकार, चांगला फटका पाहायला मिळाला. इनिंग्स बिल्ड करण्याचा प्रयत्न आहे कारण की विकेटचा ज्या पद्धतीने पतन झाला आहे, बोथ द बॅट्समन मध्ये पार्टनरशिप होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वैभव, संघाची वैभव. शुभम यावेळेस नो लुक शॉट करण्याचा प्रयत्न पहा. चेंडू अतिशय वेगाने टाकला होता, निघून जातोय कानाच्या लेवलनं. मातीचा गंध घेऊन नाकाजवळ सुगंध देऊन जातोय कानाच्या बाजूने. सांगतोय कसं काय पाहुणं, बरं आहे का? मालदन प्रीमियर लीग आवडलंय का? नक्कीच पाहुणं जेवला का हा देखील उल्लेख केला असेल. आणि इथे पाहुण्यांच्या खूप बाहेर जातोय. चेंडू मात्र वाईट लाईन वरून येतोय आणि ते वाईट बॉल येतोय. वाईटच्या माध्यमातून धावफलकावरती आणखीन एक धाव अंकित केलेली आहे. मंद प्रकाशामध्ये 27. बेधुंद स्पर्धा आपण पाहतोय. 27 स्कोर बोर्डवरती आपण धावसंख्या पाहतोय. एका बाजूला वैभव आहे आणि एका बाजूला मयूर. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आहे, पुनश्च एकदा सोडून दिला. पंच पुनश्च एकदा टायटॅनिक पोज मध्ये दर्शवतायत. इट्स अ व्हाईट बॉल. नक्कीच वाईट बॉल येतोय. गोलंदाजाला आता टेलरकडे जावं लागेल आणि टेलर काकांना सांगावं लागेल, टेलर काका मला लाईन द्या, लेंथ द्या. ती मागून आणावी लागेल आणि ती बॅटरला फेकी करावी लागेल कारण लाईन लेंथ फसतायत, चुकतायत आणि बॅटर मात्र निवांत उभे राहतायत. अवांतर धाव येते तर इथे वाऱ्याचा वेग वाढलाय. गोलंदाजानं याच वाऱ्याबरोबर आपल्या शोल्डरचा वापर करत चेंडूचा देखील वेग वाढवलेला आहे. चांगली लाईन, चांगला टप्पा. उसळी घेतल्यानंतर थोडासा चेंडू भरत तर सबमरीन राहिलाय, जमिनीला समांतर असा आलाय आणि चेंडू मात्र डॉट आलाय. यावेळेस फटका चांगला निघून जाईल. गेंद तारामंडल में लहराती हुई चरण टोकड़ीजे. प्रतिम फटका आपण पाहिला. वैभव यांचा सातत्यानं वाईट येत होते बॉल, परंतु चांगले तिने लाईन लेन जंप केली. ओव्हरपिचचा बॉल आणि या ओव्हरपिच बॉलवरती सरळ चेंडू मात्र अमय यांच्या डोक्यावरून भिरकावून दिला. षटकार घेतला आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक वाढत जात आहे. 34 धावा स्कोर बोर्ड होते. स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याला फेकून दिला काव कॉर्नर रीच मध्ये षटकारासाठी. विक्रांत फॅब्रिकेशन यांच्या माध्यमातून वैभव गुंजाळकर यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं रोख कॅश प्राइज देखील. आणि हा बॉल बॅटची खालची कडा घेतली आणि चेंडू मात्र कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय अक्षय आप्पा आणि इथे एक सिंगल वेगाने कंप्लीट केली आहे. 35 धावा आतापर्यंत पाहतोय स्कोर बोर्ड वरती. चांगल्या लय मध्ये आहे वैभव, संघाची वैभव. एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला आणि त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती, कारण की विकेटचं ज्या पद्धतीने सातत्याने पतन झालं होतं तदनंतर पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न दोन्ही बॅट्समन मध्ये आपल्याला रंगताना पाहायला मिळतंय. मयूर अजून शांत आहे कारण की त्याने जास्त चान्स वैभवला दिलाय कारण की त्याची बॅट आता बोलू, परंतु कशा प्रकारे बोलल उर्वरित जे चेंडू आहेत त्याच्यावरती किती धावा बनवले जातील कारण की धावफलकावरती लागणं गरजेचं आहे. उमदे गोलंदाज आहेत टीम जय 11 या संघामध्ये. मिस्टर 360 सूर्या असेल, विनोद चॉईस प्लेअर म्हणून या टीम मध्ये खेळतोय. त्याचबरोबर आपल्याला पाहायला गेलं विशाल हा देखील उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याचबरोबर बेधुंद विजय माने हे देखील उत्कृष्ट खेळाडू या टीम मध्ये खेळतायत. आणि कॉम्बॉक्स मध्ये आपल्याशी बेधुंद देखील जोडलेले आहेत, विदर्भ एक्सप्रेस देखील जोडलेले आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये सर्व खेळाडू मात्र चांगला खेळ सजवत असताना आपण पाहतोय. तू अपाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येता की तू जमवशी आपली खेळी. आणि इथे गोलंदाजाने आपला खेळ बिघडलेला आहे. चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर खूप बाहेर जातोय. वाईट बॉलचा इशारा येतोय. वन बाउन्स देखील पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय. नक्कीच आयुष गोलंदाजीसाठी आलेला होता. नवी मुंबईमध्ये सातत्याने लेदर बॉलमध्ये हा खेळाडू खेळतो. बाउन्सर मारण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा बाउन्सर मारण्याचा प्रयत्न, परंतु त्याला दिशा नाहीये आणि हा पंचांचा नो बॉलचा इशारा देखील येतोय. नक्कीच भरत सर, आपण चर्चा केली होती. पहिला चेंडू देखील असाच होता, वन बाउन्स दंडित केलं. त्याच्यानंतर दुसरा चेंडू आणि पुन्हा दुसरा चेंडू अतिरिक्त उसळी घेणारा आहे आणि यावेळेला पंतांनी मात्र सरळ हात बाहेर काढला, काटकोनात हात काढला आणि पंतांनी सांगितलं फ्री हिट. गर 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 हात बोट फिरलं आणि फ्री हिटचा बॉल आणि हा देखील बॉल फ्री हिट येतोय. नो बॉलचा इशारा. विक्रांत फॅब्रिकेशन यांच्या माध्यमातून वैभव गुंजाळकर यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. फ्री हिट कंटिन्यू आहे. नक्कीच लेदर बॉलचा
लेदर बॉलचा खेळाडू आहे. लेदर बॉल वरती सातत्यानं जी मिडल स्टेप आहे बॅटिंग वापरला जातो, परंतु टेनिस मध्ये तुम्हाला लेंथ बॉलचा वापर करावा लागतो सातत्यानं. प्री हिट कंटिन्यू आहे. दोन्ही ओव्हर हाईटचे बॉल होते, बीमर नव्हते. Yes, मी okay. प्रेक्षकांना एकदा क्लिअर करतो. नक्कीच सर, विदर्भ एक्सप्रेस आपल्याला चांगले क्रिकेटचं ज्ञान शेअर करताना, आणि हा देखील बॉल पंच वळतील. इथे देखील पुन्हा पंचांचा हात काटकोनात जात असताना आपल्याला पाहायला भेटतोय. प्री हिट कंटिन्यू. नोच्या माध्यमातून आतापर्यंत जवळजवळ हॅट्रिक गेले. गोलंदाजाला मात्र चांगल्या रीतीने चेंडू पुढे रिलीज केला पाहिजे. शोल्डरचा वापर त्याचा होतोय, तो मात्र थांबवला पाहिजे. नक्कीच 2 शिंगा आणि 4 खुरा हेच माझं शेती पंढरपूर. क्रिकेटच्या नेट मध्ये केलेली प्रॅक्टिस या शेतीच्या मैदानावरती थोडीशी कमी पडताना दिसतीये. नक्कीच सर, क्रिकेटचं पंढरपूर आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला. मैदानाचा किनारा खेळाडूंच्या पावलांनी धन्य झाला. आणि गोलंदाज पुन्हा हाफ ट्रॅकर. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली, परंतु लाईन जज करण्यामध्ये फसले आणि चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर खुदकन हसला. अप्पा यांना टाटा बब्बाय सांगितलं, मी जातो चौकार. बजावडीचे Yes, thank you. डीजे. बॅटर मात्र चांगल्या रिदम मध्ये आहेत. वैभव एकूण धावा 43 धावफलकावरती आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय वैभव यांच्यासाठी, बांधून ठेवले पुन्हा तीच दिशा. या वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग टॉपचा क्षेत्ररक्षक दीपराज येतोय. दीपराजला दिले हुलकावणी. चेंडू मात्र निघून चालला. बॅटर झाला सुरू. चेंडू जातोय तुरु 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 निघून चालला. 4 धावा. गेले आहेत, परंतु वैभव चांगल्या लयमध्ये. यावेळेस बॅट स्विंग मोठ्याने, लाईन लेंथ चांगली. यावेळेस लेंथ बॉल चांगला प्रॉपर पद्धतीचा आणि त्याचबरोबर वेग ही, आणि वेगाला यावेळेस चांगली दिशा होती. हा टप्पा योग्य आहे. नक्कीच बरं सर, गोलंदाजाने आपण पाहिलं पहिल्यांदा खांद्यांचा चांगला वापर करत होता, अतिरिक्त उसळी करण्याचा प्रयत्न, परंतु त्यानं रिलीज पॉइंट बदलला आणि बरोबर चेंडू कानाच्या रेषेत हात आल्यानंतर चेंडू रिलीज करण्यास सुरुवात केली ना, तसा मात्र चांगल्या रंगात आलाय गोलंदाज. यावेळेला थोडासा टप्पा मागे ठेवलाय. पुन्हा चेंडू खूप बाहेर जातोय. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. अडचण चांगलं 11 या संघासमोर वाढत असताना आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच चांगलं 11 संघ या मॅच मध्ये ऑन होता. मॅच संपूर्ण त्यांच्या बाजूने होते, परंतु अवांतर धावसंख्येचं हे षटक त्यांना कितपत महागडे ठरेल ते पुढे आपल्याला समजेलच. इथे चेंडू हवेमध्ये उडवला. चेंडू आहे हवेत आणि इथे मात्र दॅट मॅसिव्ह अँड इनटू द फॅन्स. षटकार. 500 रुपयाचं रोख कॅश प्राइज यांच्या माध्यमातून देण्यात येतं. दर्जेदार दमदार खेळ वैभव यांचा राहतोय. तू अपाट अशा मैदानी तू येशू वेळोवेळी. डाव तुझा येथा की तू जमवशी आपली खेळी. काय करी मग गोलंदाजी. संकट चेंडू फेकी. अफला थँक्यू सो मच डीजे. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. हवाई सपर ताकदीचा वापर. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा फटका. हाय व्होल्टेज ड्रामा. इथे धडाका, इथे धमाका आणि बॅटरचा हल्ला. दोस्तों, ना कोई मंजिल है ना कोई साथी है, फिर भी निकल पड़ा हूं घर से. जात नाहीये.
पुन्हा एकदा ऐसी बॅट घुमाई, गेंद गर 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 निखल पडी. 6 रन केले, सलग 3 षटकार. वैभव गुंजाळकर यांच्या बॅट मधून. सेट ऑन फायर. वेलकम डीजे. षटकारांची हॅट्रिक आपल्याला या सामन्यात बघायला मिळाली. आणि या मैदानावरती एक नवी ओळख कॉमेंट्रीच्या माध्यमातून मला करायला मिळाली, त्याबद्दल आयोजकांचा सुद्धा आभार. जब जब मैं बिक रहा हूं, दुगनी रफ्तार से मैं निक रहा हूं. स्वतःला सिद्ध करताना आज या मैदानावरती थोडंसं समाधान आणि आत्मविश्वास मला वाटतोय. मोठी टुर्नामेंट, मोठं आयोजन आणि एक चांगला सन्मान या गावकऱ्यांनी मला द्यायला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आता घेऊन येतोय तो शेवटचा षटक. गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाज तयार. परत एकदा चेंडू हवेत गेलाय. बघूया झेल होतोय का गोलंदाज. झेल मिस करताना. कॅचेस विन मॅचेस म्हटल्या जातं, पण अतिशय सोपा झेल आपल्या हातातून सटकला या खेळाडूच्या. कदाचित अंडर प्रेशर अशा गोष्टी होतात आणि या टाळल्या तरच आपण संघाला गडी बाद करून देऊ शकतो. जितकं गोलंदाजीमध्ये सुंदर प्रदर्शन करावं लागतं तितकंच आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा करावं लागतं. विकेट किपर काहीतरी समजावताना गोलंदाजाला. आणि पंचांना विनंती असेल, अजूनही 3-4 सामने आपल्याला या मैदानावरती खेळवायचे आहेत. थोडंसं स्पीडअप करा. खेळाडूंनी सहकार्य करायचं आहे, सामना पटापट संपवायचा आहे. चांगली फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. आणि सुंदर अशी गोलंदाजी. याच सोबत आमच्या शिक्षकांचा जो फ्रेंड्स 11 संघ आहे त्याचे स्टार आयकॉन कापसे सर, त्यासोबत स्वामी सर आणि दडस सर यांचं सुद्धा आगमन जिल्हा परिषद संघाचं झालंय. आज या मैदानावरती क्रिकेट पंढरीमध्ये सर्व खेळाडू जमले आहेत. माननीय विक्रमजित कापसे, एक आयकॉन खेळाडू जिल्हा परिषद क्रिकेट मधला. स्कोअर वाढतोय तो आता वाईड बॉलमुळे. पंच चेक करतायत वाईडचा आहे की बीमरचा आहे. एक धावपट्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे बहुतेक. थर्ड अंपायर चेक करतायत. चेक. त्याचबरोबर आदरणीय माननीय सुनील दादा मस्कर अगदी क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन जोडले आहेत. मुंबईमधून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांनी इथून पुढे 3 षटकार जो मारेल त्याच्यासाठी 5001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. पहा किती यास. त्याचबरोबर नाव घ्या सर. हॅलो, हा नाव सांगा. पंच सांगतायत लीगल आहे, 1 बाउन्स डिलिव्हरी आहे, लीगल डिलिव्हरी आहे. मॅच रेफरी सुद्धा या सामन्यासाठी लाभलेत. धावा झाल्यात त्या आता 67 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बीट केलाय गोलंदाजाला आणि पंचांकडे कुठेतरी वाईडची दाद मागताना नॉन स्ट्रायकर एंडचे बॅट्समन. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज. गोलंदाज तयार. खेळून काढलाय नो मॅन झोन मध्ये. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार करत 4 धावांसाठी. नितीन कदम यांनी स्टेज जवळ यायचंय. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. चांगली टोटल आपण पाहतोय धावा फलकावरती 71 धावा. त्याचा पुढचा बॉल
बॅक फुटला गेले परंतु चेंडू अलॉंग द ग्राउंड खेळून डीपचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत थोडासा फंबल पाहायला मिळतो अमाई चेंडूच्या खाली. त्यानंतर 2 धावा कंप्लीट. तिसरीसाठी धावतायत परंतु यावेळेस तिथे देखील फंबल होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. 3 धावा पळून काढल्यात. काय तो फिटनेस आहे त्या खेळाडूचा. आणि मैदानावरती फिल्डिंग करणाऱ्या सर्व क्षेत्ररक्षकांना माझी एक विनंती आहे, मैदानावरती ग्राउंड सपाट नाहीये त्यामुळे चेंडू उडून डोळ्याला वगैरे लागू शकतो, त्याची एक खबरदारी त्यांनी घ्यायची आहे. थँक्यू सर. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली दिलीप मालुसरे याची. फक्त 8 धावा खर्च केल्या आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 75 धावा आपण स्कोर बोर्डवरती पाहतोय जिंकण्यासाठी. त्याचबरोबर आपण या ठिकाणी विशेष आभार करणार आहोत एक उमदा व्यक्तिमत्व ज्यांनी या स्पर्धेसाठी येऊन 4 चांद लावले, तेच म्हणजे आपले हर्षल पाटील सर विदर्भ एक्सप्रेस. त्याचबरोबर माननीय वैभव लक्ष्मी पतसंस्था चेअरमन सूरज जमदाडे साहेब, त्याचबरोबर सोमनाथ पाटील ढेबेवाडी, त्याचबरोबर रुपेश भाई मुंद्रुकोळे गावचे सुपुत्र यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. त्याचबरोबर आपल्या मुंद्रुगावचे सरपंच मुंद्रुकोळे गावचे रुपेश भोई साहेब यांचा देखील या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि या स्पर्धेमध्ये तुमच्या या आगमनासाठी 2025 या पर्वामध्ये साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार केला जातोय. या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला जातोय माननीय रुपेश भोई मुंद्रुकोळे सरपंच, त्याचबरोबर श्री हर्षल पाटील सर विदर्भ एक्सप्रेस. एक गोड आवाज आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये ऐकला. हर्षल पाटील सर विदर्भ एक्सप्रेस जिल्हा परिषद शिक्षक डेबेवाडी सर प्लीज यायचंय. त्याचबरोबर वैभव लक्ष्मी पतसंस्था चेअरमन सूरज जमदाडे साहेब, त्याचबरोबर सोमनाथ पाटील डेबेडे गावचे सुपुत्र यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. प्रथम आपण श्री हर्षल पाटील सर विदर्भ एक्सप्रेस जिल्हा परिषद शिक्षक डेबेवाडी विदर्भ एक्सप्रेस यांचा आपण गोड आवाज ऐकला, यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. त्याचबरोबर विजय पाटील साहेब व्यावसायिक डेबेवाडी, सतीश पै साहेब हे देखील आले आहेत. अनिकेत पाटील अंबावडे गावचे सुपुत्र हे देखील या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सूरज पाटील साहेब हे देखील अंबावडे गावचे सुपुत्र, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अभिषेक शेवाळे साहेब आणि शिवाजी काळे यांचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये झाले, यांचं देखील सहर्ष स्वागत. संस्कृतीची रीत अशी सदैव तत्परती त्याला कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो शब्द फुले स्वागताला. आपल्या अंबावडे गावचे सुपुत्र सातत्याने या स्पर्धेसाठी एवढा दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पुढील मॅच साठी टॉस केला जातोय. दोन्ही विनंती टॉस साठी यायचंय. या ठिकाणी टॉस केला जातो. एका बाजूला टीम कापसे सर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. माननीय विक्रमजित कापसे सर जिल्हा परिषद शिक्षक आणि जिल्हा परिषद शिक्षक क्रिकेट संघाचे मान्यवर, फ्रेंड्स 11 संघाचं नेतृत्व करतात. एक आयकॉन खेळाडू आणि आमच्यासारख्या शिक्षकांना सुद्धा या स्पर्धेचा मोह आवरला नाही. चेक टॉस केला जातो. एका बाजूला टीम आपण पाहतोय टॉस साठी साई स्पोर्ट्स पहिलीच मॅच आहे आणि पहिलाच नौका संघ आहे. त्याच्यासमोर असेल डिझायर स्पोर्ट ज्यांनी पहिली मॅच जिंकली आहे. नाणेफेक केली जाते.
टॉस केला जातोय मॅचचा. आदरणीय कापसे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. कॉल कोणाचा राहील? येस, साई स्पोर्ट्सचा कॉल असेल. स्विंग दी कॉइन. छापा मागितला आहे आणि पडला देखील आहे छापा. नक्कीच साई स्पोर्ट्स याने टॉस जिंकले आहे. नवीन संघ आहे आदरणीय कृष्णत पाचुपते यांच्याच मालकीचा संघ. छापा पडलेला आहे आणि या खेळामध्ये छापा पडलेला तुमची छाप उठवेल असा निर्णय काय असेल? 100% बॅटिंग येणार आहे आणि कमबॅक टू द मॅच. सुंदर असा झेल. टार्गेट ठेवणार. नक्कीच बॅटिंग करणार आहे. तर धाव फलकावरती धावा आपण किती पाहतोय? 70 ते 80. कॉंग्रॅच्युलेशन. जास्त वेळ घेतणार नाही. बेस्ट ऑफ लक. तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक. मॅच चालू आहे. जाऊया ओव्हर टू दी कॉम्बॉक्स. बॅक टू दी क्रिकेट. पहिल्या चेंडूवरती कॅच आउट झालाय. लॉंग ऑन वरती हा फलंदाज विशाल गुंजाळकर. पहिल्या चेंडूवरती मोठा झटका लागतोय टीम चांग भले 11 या संघाला. कारण की ज्या पद्धतीने पहिला चेंडू हाताळला गेला, अक्षय होते स्लॉट मध्ये चेंडू होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तात्या तिथे सज्ज आहेत आणि तात्या कोणतीच चुकी करत नाहीये. आपण पाहायला गेले तर मुंबईमध्ये देखील तात्यांचं ते आवडतं ठिकाण आहे, तिथेच त्यांना क्षेत्ररक्षण करायला पाहतो. पहिला झटका लागतोय टीम चांग भले 11 ला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमय. अमय आणि संदीप पवार. अतिशय गाजलेला फलंदाज, विस्फोटक फलंदाजी करत असतो आपल्या संघासाठी नेहमीच. पहिलाच बॉल, बॅट मोठ्याने स्विंग आणि निघून जातोय पाठीमागे एसटी रक्षकाच्या दस्तान्यामध्ये. डॉट बॉल येतोय. चांगला चेंडू हाताळला यावेळेस. चांगल्या लाईन लेंथ वरती चेंडू फेकला गेला गोलंदाज विशालने. अगदी विशालने तसं पाहायला गेलं एमपीएल ची जशी घोषणा झाली आहे तो गोलंदाजीसाठी सज्ज राहिला आहे. प्रॅक्टिस सेशन झाले आहेत. पुढचा बॉल या बॅट अंपायर, परंतु पंच इंटरेस्ट नाहीये. दुसरा बॉल देखील डॉट येतोय. पवार पॉवर मालधन गावातील बेधुंद खेळाडू आणि या खेळाडूला उभं करण्यात यश होतंय ते म्हणजे विशाल. नावातच विशाल आहे, कामगिरी देखील विशाल. आणि लवकर सामना चालू करायचा आहे. या व्यतिरिक्त जे खेळाडू आहेत त्यांना एक नम्र विनंती असेल, प्रत्येक बॉल नंतर बॉलर जवळ जमा व्हायचं नाहीये. विशालची ही चांगली गोलंदाजी या मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रदर्शन म्हणता येईल या खेळाडूचं. चांगला चेंडू होता, तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे, पण थोडंसं ऑब्स्ट्रक्शन इन द ग्राउंड, त्यामुळे चेंडू अडला आणि या 2 धावावरती समाधान मानावं लागलं. चांगली सूझबूझभरी फटकेबाजी करतोय आता फलंदाज सुद्धा, कारण त्याला माहिती आहे समोरचा गोलंदाज तितका ताकदीचा आहे. दोन धावा झाल्यात, संघाचं खातं उघडलंय. आणि चांगलं क्षेत्ररक्षण, रनिंग बिटवीन विकेट. थोडीशी एक समन्वय कमी पडला. एक संघातील खेळाडूला घेऊन खेळणं गरजेचं असतं. बॅकफुटला गेले होते, पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल पाहिजे, परंतु तदनंतर लगेच फेकी केली जाते. एक धाव कंप्लीट केली जाते. धाव संख्या आपण पाहिली तर 3 या आकड्यावरती. आता अमय काळे असतील. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर चांगले 11 संघाकडून सातत्यानं वर्षामध्ये प्रत्येक वेळी कामगिरी करणारा हा खेळाडू विशाल याचा त्याच्यामुळे भेदक गोलंदाजी. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आदित्य त्याच्या खाली आणि चुकी. नक्कीच अगदी क्राऊडचं संपूर्ण लक्ष होतं. अमयची कॅच होती आणि ही डोकेदुखी राहणार आहे. कॅच ड्रॉप होते आणि मला वाटतंय आता या चुकीला अमय माफी देणार नाही. कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप द कॅचेस नॉट विन द मॅचेस. हा जो नियम आहे तो नियम इथे लागू होतो, कारण अमय सारख्या धारदार खेळाडूची कॅच ड्रॉप होते. हलवासा झेल सोडवला जातोय आदित्य यांच्या हातातून. नक्कीच आपण धावसंख्या आपण पाहिली गेली स्कोरबोर्ड वरती 4. पंच्याहत्तर धावांचं टार्गेट.
24 चेंडू मध्ये 71 धावा जिंकण्यासाठी लागतायत. बघूयात आता या सामन्यामध्ये काय चित्र होत आहे ते. काय वाटतंय भरत सर? नक्कीच मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर दोन्ही साईडने मॅच आहे. जरी गडी बाजूला तर पॉवर आपण पाहतोय. धावसंख्या स्कोअर बोर्डवरती आपण पाहायला गेलं तर 4 आहे. एक गडी देखील बाद झाला आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सूर्या मॅन्डेटरी पॉवर प्ले साठी एक्सपर्ट असणारा गोलंदाज, परंतु यानंतर आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आले आहे. कारण की विशालने तितक्याच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी विशालची राहिली आणि त्याच गोलंदाजीवरती आपण पाहतोय पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या 4, एक गडी बाद. चला स्पीडअप घ्यायचा आहे. पंच अतिरिक्त वेळ दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर एक कव्हर लावलेला आहे, डीप कव्हर ठेवला आहे, त्याचबरोबर लॉंग ऑन ठेवला आहे, लॉंग ऑफ देखील आहे, डीप मिड विकेट देखील ठेवला आहे. म्हणजेच लाईन लेंथ वरती चेंडू फेकला जाईल. पहिलाच बॉल यावेळेस पुल केला आहे, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. षटकार. वेलकम डीजे. तितकंच चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा. कॅच सुटली होती, त्याच्याच कॅचचे उत्तर षटकाराने येते. उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला A1 टॉप क्वालिटीचा अमय काळे यांच्या बॅट मधून. पुढचा बॉल यावेळेस डिफेन्स केला, शरीरावरती फेकला होता, वेगाने फेकला होता आणि वेगाला दिशा देखील तितकीच आहे. नक्कीच अमयचा जर बॅट स्विंग पाहायला गेला तर स्क्वेअर लेग आणि त्याच बरोबर मिड विकेट हा झोन त्याचा फेवरेट आहे आणि त्याच पद्धतीचा फटका खेळण्यासाठी तो जाणला जातो. पहिला चेंडू थोडासा पाठीमागे ठेवला होता, परंतु तदनंतर कमबॅक करताना आपण पाहतोय मिस्टर सूर्या यांना. पुढचा चेंडू, गोलंदाज तयार, फलंदाजही तयार आणि उचलून मारलाय. चेंडू जातोय नोमॅन झोन मध्ये. एक धाव सहज मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करताय का आणि नाकारलं. त्याचबरोबर अमयच्या या षटकारासाठी माननीय शिवाजी काळे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये पारितोषिक जमा आहेत. तुम्ही मॅच इनिंग्स मध्ये पारितोषिक प्रत्येकाला दिलं जाणार आहे. त्याचबरोबर बजरंगजी केसरे साहेब यांनी देखील या ठिकाणी पारितोषिक पाठवलं आहे वैभवच्या बॅटिंग साठी. ते देखील इनिंग्स ब्रेक मध्ये दिलं जाईल. सुंदर असा षटकार. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार करत 6 धावांसाठी लॉंग ऑन वरती आलेला नेत्रदीपक षटकार. षटकार येतोय सुरेश यांच्या. थँक्यू डीजे. प्लीज थोडस लक्ष द्यायचंय डीजे. दुसरा षटकार येतोय. धावसंख्या 17 म्हणजे हा आकडा खतरा समजला जातो, परंतु क्रिकेटच्या इतिहासामध्ये 17 हा आकडा खूप महत्वाचा आहे. कारण की मिस्टर 360 AB डिव्हिलियर्स यांचा हा जन्मदिवस 17 फेब्रुवारी 1984. आणि पुढचा बॉल यावेळेस बॅट स्विंग मोठ्याने, परंतु चेंडू जातोय निर्धाव असा. पाठीमागे लावण्या अपील पाहायला मिळाली. डॉट बॉल येतोय. अपील मध्ये विश्वास नव्हता, आवाज मोठा होता. चांगला कमबॅक पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर डॉट बॉल एक, त्यानंतर षटकार आणि हा देखील डॉट बॉल. यावेळेस पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे दाद मागितली आहे, परंतु हा देखील चांगला चेंडू अटेम्प्ट केला. बाउन्सरचा प्रयत्न यशस्वीरित्या. नक्कीच डॉट बॉल होते आणि ते या ठिकाणी दुसऱ्या षटकाची होते सांगता. धावसंख्या 17. अजून देखील 18 चेंडू 58 धावांची गरज असणार आहे. चांगली सुरुवात. बोथ दी कॅप्टन चांगल्या लय मध्ये आहेत दोन्ही बॅट्समन, परंतु तितकीच भेदक गोलंदाजी आहे जय 11 ज्याच्या नावामध्येच जय आहे. नेक्स्ट मॅच साठी कॉल दिला जातोय साई स्पोर्ट्स आणि डिझाय स्पोर्ट्स. आपण तयार राहायचंय, रेडी राहायचंय.
चला दुसरा पॉवर प्ले इथे यूज केला जाणार आहे. नक्कीच इथे गरज आहे धावांची आणि पॉवर प्लेचा एक चांगला निर्णय घेतला जातोय अमय काळे कॅप्टन यांच्या माध्यमातून. धावसंख्या आतापर्यंत पाहिले गेले तर 2 षटकानंतर स्कोर बोर्डवरती 17, अजून देखील 18 चेंडूमध्ये 58 धावांची गरज असणार आहे. नक्कीच उद्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे. उद्याचा दिवस खास आहे कारण की ठाणे स्पार्टसन अगदी ठाण्यावरून मोठा संघ येणार आहे. त्याच्यासमोर 2 हात करणार पाटण वॉरियर्स आणि तदनंतर सातारा पोलीस आणि त्यांच्या बरोबर डेबोवाडी शिक्षक वर्ग संपूर्ण मित्रपरिवार ही देखील मॅच पाहायला मजा येणार आहे. चला वेग वाढवायचा आहे. कॅप्टन विनोद अतिरिक्त वेळ खर्च केला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. तर बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात विनोद. पाहूया आता विनोद संघासाठी काय कामगिरी करतायत. फलंदाजी मार्क वरती त्यांनी चांगली कामगिरी केली होती. 2 चेंडूमध्ये 10 धावा काढल्या होत्या. पण आता गोलंदाजीमध्ये देखील आपलं योगदान देणं तितकंच अनिवार्य आहे. नक्कीच 18 चेंडू 58 धावांची गरज आहे. चेंडू दिलाय विनोद यांच्या हातामध्ये. चॉईस प्लेअर आहे, कॅप्टन आहे तो. आणि पाहायला गेलं तर प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या 74 लावल्या होत्या आणि 75 धावांचा पाठलाग करत असताना टीम चांगलं 11 आतापर्यंत पोहोचले 17 आकड्यावरती. 1 गडी बाद आहे. पहिलाच बॉल तिसऱ्या षटकामधला. विनोद यांचा पहिला चेंडू टोलावेला, क्षेत्ररक्षण तिथे तैनात. 1 धाव पूर्ण आणि एका धावेवरती संतुष्टी मानावी लागेल. जो फुल फॉर्म मध्ये अमेय आहे त्याच फलंदाजाला 1 चेंडू आणि 1 रनाची संतुष्टी घ्यावी लागते. म्हणजे नक्कीच पहिला चेंडू हा प्रभावी टाकलेला आहे. नक्कीच आतापर्यंत पाहायला गेलं तर दोन्ही बॅट्समन चांगल्या लयमध्ये आहेत, परंतु गोलंदाजी तितकी सुरेख राहिली आहे. सूर्याने चांगली गोलंदाजी केली. तदनंतर तात्या यांच्या हातामध्ये चेंडू दिला आहे. क्षेत्ररक्षण आपण थोडंसं पाहायला गेले तर डीप स्क्वेअर लेग ठेवला आहे. 1 काव कॉर्नरला मयूर देखील आहे आणि आपण लॉंग ऑफ देखील पाहतोय. चांगलं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सजवलंय कारण की पवार यांची जी बॅटिंगची टोन आहे, जी लय आहे ती चांगल्या पद्धतीची आहे. 17 चेंडू 57 धावांची गरज. विनोद यांचा पुढचा बॉल पुलटा चेंडू अगदी बॅरियर चेक दिला होता आणि क्लिअर केला जाईल. डिपॉझिट केला जाईल 6 धावांसाठी. षटकार ठोको डीजे. क्षेत्ररक्षक तैनात, पण क्षेत्ररक्षकाला बघायची भूमिका घ्यावी लागणार आहे. नक्कीच इनसाइड आउट फटका पाहायला मिळाला थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर. चेंडू अलॉंग द ग्राउंड निघून जाईल. सीमारेषा पार चौकार येतोय. नक्कीच चांगला क्लासिकल फटका पाहायला मिळाला. जर तुम्हाला ऑफ ड्रायचा फटका मारायचा आहे विजय सर, तर तुमच्या मनगटामध्ये क्लास हवा, ताकद हवा. बॅट स्विंग तितकी चांगली पाहिजे. तितकीच बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळाली. चांगला कव्हर ड्राय पाहायला मिळाला. तर धावसंख्या जाऊन पोहोचतात 28 धावा. 2वर 8, 28-28. पुढचा चेंडू विनोद. सामना करतील संदीप. त्याचबरोबर आपल्या डायमंड स्पोर्ट्सचे खेळाडू सोमनाथजी पाटील साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. आदरणीय माननीय हेमंतजी काळे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर मायेची रेशमी शाल, मालदणकरांच्या प्रेमाची, जिव्हाळ्याची, विश्वासाची बंधनाने बनवलेली ही मायेची रेशमी शाल देऊन या ठिकाणी सत्कार केला जातोय. डायमंड क्रिकेट क्लब हे नाव आपण सातत्याने या डेबेवाडी विभागामध्ये, पाटण तालुक्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये ऐकत असतो. कारण की मालदण
करांचं आणि डायमंड या संघाचं खूप जवळचं नातं आहे. सनी स्पोर्ट्स एकेकाळी मालदणचं नाव ज्या संघाने उंचावरती नेलं सनी स्पोर्ट्स, त्या काळात सनी स्पोर्ट्स आणि डायमंड हे संघ एवढे घातक संघ होते, एकामेकाच्या समोर उत्कृष्ट दर्जाचा खेळ पाहायला मिळायचा. त्याच खेळामध्ये आमच्या मालदण गावातील उत्कृष्ट खेळाडू होते सनी स्पोर्ट्सचे आणि डायमंड मधील. या ठिकाणी तुझी सत्कार केला जातोय. जाऊया बॅक टू द क्रिकेट प्लीज. वेलकम विजय सर. चांगल्या पद्धतीचे षटक इथं विनोदने हाताळलं. या षटकात आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला, तरी देखील 6 चेंडूमध्ये निव्वळ 12 धावा दिलेत. एका पद्धतीनं फलंदाजाला खेळ बसवण्याचं काम केलंय. पॉवर प्ले मध्ये देखील एक चांगल्या पद्धतीचं आपल्याला चित्र पाहायला मिळालंय. पुढचा गोलंदाज वैभव, इथे एक एज लागली आणि संदीप मात्र स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत पॅव्हिलियन कडे परत झाले. खूप मोठा इथे तडाखा लागलेला आहे. तडाखा नाही, हा झणझणीत झटका आहे. जशी पवार यांची विकेट गेली, अगदी एष्ट्यांच्या मागून सूर्या जल्लोष करत आला आणि त्याचा संघ एकत्र येतोय, कारण की मोठी विकेट होती, मोठा झटका लागला आहे टीम चांगभले 11 या संघाला. सचिन मोरे जिथे कुठे असतील त्यांनी स्कोर बोर्ड मध्ये आपला संपर्क करावा. प्रत्येक चेंडूवरती चित्र बदलत असतं. किती मोठी विकेट होती इथल्या प्रत्येक एका क्षेत्ररक्षकाच्या बॉडी लँग्वेज वरून कळतं. संदीप नावाचा मासा नाही तर संदीप नावाचा शार्क हातही लागलाय आणि त्याचा कॅच देखील कोणी केलाय तर सूर्याने. दुसरा चेंडू उत्कृष्ट असा टोलावायला तिथं विनोद माने क्षेत्ररक्षक तैनात आणि विनोद म्हणजे अगदी सेफ हँड. त्याच्याकडनं गफलत सहसा होत नाही आणि तेच त्यांनी प्रदर्शन आपल्या क्षेत्ररक्षकांना दाखवून दिलंय. दुसऱ्या चेंडूमध्ये 1 धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. 10 चेंडूमध्ये 45 धावांची आवश्यकता. तिसरा चेंडू, यावेळी टोलाला चेंडू. यावेळी मात्र विनोदने खूप प्रयत्न केला पण जातोय 1 बाउन्स चौकार. डीजे अद्वैत.
करताना इथे दिसतोय तो संघासाठी. सचिन मोरे तुम्हाला पुन्हा एकदा निवेदन, त्यांनी स्कोअर बोर्डच्या इथे यायचंय. सार्थक याचा आता तिसरा चेंडू. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 4 धावा दिलेल्या आहेत सार्थकने. क्या बात आहे. करावं तितकं कौतुक कमी सार्थकचं. तिसरा चेंडू आहे, जिथे मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे तिथे चपराकही मारून देत नाही या गोलंदाज. फलंदाजाला फक्त बघ्याची भूमिका करायचं इथे काम होत असताना चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. 3 चेंडूमध्ये 34. यावेळी 1 बाउन्स चौकार येतोय, दणदणीत चौकार. आणि या चौकारानंतर समीकरण 2 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता असं होणार आहे. सार्थक याचा पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा एक चांगल्या टप्प्याचा चेंडू. पाच चेंडूवरती आतापर्यंत फक्त 8 रन भेटलेत सार्थक या गोलंदाजाला. या सामन्याचा शेवटचा चेंडू. क्या बात आहे. साजेशी खेळी आणि या सामन्यात जय 11 यांनी चांग भलं केलेलं आहे. जय 11 यांनी बलाढ्य यश प्राप्त करून सामनावीर झालेले आहेत. Abhishek.